आपके पास कपड़ा? 10 रुपया, 20 रुपया, 5 रुपया, 100 रुपया, 200 रुपया, जितना मिलता है उतना मिलता है। अरे 5 रुपये चलो बस. हां हां ही टोपली सांगून 250ला देणार. मग सांगितलेल्या किमतीला तुम्हाला थोडंफार कमी करतात इथले लोक. दोन्ही घेणार ते तुला 600ला येणार, पण माल एक नंबर आहे. 100 रुपये मला कर देते. बांगडे नको बोलली ना, अगदी स्वच्छ नीटनेटका चवला दिला जातो. 80 रुपयाला आणि मस्त टोपली आहे. म्हणजे रचना केलेली आहे बोंबिलांची बघा, मस्तपैकी बघायला पण बरं वाटतं. ते उन्हातानामध्ये कष्ट करतात, त्यांच्याकडे येऊन योग्य दरामध्ये तुम्ही त्यांच्या अशा माझ्या या भगिनी आहेत, ताई आहेत, यूट्यूबर आहेत आणि आता सध्या त्या व्यवसाय करतायत. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी आलो एका सुंदरशा मासळी बाजारामध्ये. हा मासळी बाजार म्हणजे मरोळच्या JB नगरच्या मेट्रो स्थानकापासून जवळच मोठा असा विस्तृत बाजार भरतो. या मासळी बाजारामध्ये तुम्हाला सुकी मासळी भरपूर प्रमाणात मिळते आणि तीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या क्वालिटीची अशी मासळी या बाजारामध्ये मिळते. या बाजारातील समस्त महिला भगिनी माता या बाजारामध्ये आपली मासळी विकायला बसतात आणि या मासळीच्या उत्पन्नातून होणाऱ्या जो काही उत्पन्न होतं त्याच्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मायबाप रसिको, मी व्हिडिओच्या सुरुवाती प्रथमच तुम्हाला एक विनंती करतो, या कष्टकऱ्यांच्या बाजारात तुम्ही आलात तर त्यांच्याकडचे जी मासळी आहे ती तुम्ही त्यांनी सांगितलेल्या योग्य भावात घ्या. कारण या कष्टकऱ्यांच्या या उन्हातानात बसून या आपल्या व्यवसाय करतात, त्या व्यवसायाला, या कष्टकऱ्यांच्या व्यवसायाला आपणच चालना दिली पाहिजे. म्हणून हे मुद्दाम प्रयोजन. मायबाप रसिको हो, हा मासळी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती. चला जाऊया मरोळच्या सुक्या मासळीच्या बाजारामध्ये. आज आपण आपल्या मरोळ सुक्या मासळीच्या बाजाराची सुरुवात या भोलेनाथ शिवशंभोच्या लिंगमाऊलीचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोळी फलिंद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य शिंदू भवदुःख हरी तुझवी नशंभो मज कोण कारी. चकाला JB नगरच्या मेट्रो स्टेशनकडून आपण टुवर्ड्स मरोळ नाक्यावरती निघालो की या रस्त्यावरती आपल्याला उजव्या बाजूला मरोळचा सुक्या मासळीचा बाजार बघायला मिळतो. मरोळच्या JB नगरचा हा बाजार दर शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो. स्वस्त मस्त आणि होलसेल बाजार म्हणून या बाजाराची ओळख आहे. मासळी बाजाराची सुरुवात होते ती घरगुती उपयोगाच्या गोष्टीतून. आता आपण बघतो इथे एका बाजूला गरम मसाल्याचं सामान सुद्धा आहे, म्हणजे मसाल्याचं सामान आहे सगळं, आणि या बाजूला मासळी ठेवण्यासाठी उपयुक्त लागणाऱ्या गोष्टी असतात ज्या. मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था उत्तनगाव महिला मंडळ मरोळ बाजार संस्थेच्या सदस्य असलेले हे लोकांचा हा बाजार. आणि ही इमारत आहे, या इमारतीमध्ये भरपूर प्रमाणात अशा वेगवेगळ्या छानपैकी इमारती आहेत आणि त्या इमारतीमध्ये हा मरोळचा मासळी बाजार भरतो. वेताच्या टोपल्या वगैरे असतात आणि या वेताच्या टोपल्या ना वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या उंचीमध्ये असतात बघा. ह्या सगळ्या मोठ्या हे आहेत, म्हणजे याच्यामध्ये मासे वगैरे ठेवता येतात चांगल्या पद्धतीने. ह्या छोट्या टोपल्या आहेत आणि इथे आहे आपण बघतोय ते सुपलं आहे, झाडू आहे. साधारण एका टोपलीची किंमत या ताईंना विचारत आहे. कशी आहे ही टोपली मोठी? ते बघा, एवढी मोठी टोपली 250 रुपयाला आणि मस्त टोपली आहे. म्हणजे खरेदी करायला हरकत नाही. एक सुरुवात म्हणजे आपण बघूया. मस्त अशा सगळ्या गोष्टी आहेत, टोपल्या आहेत. 200ला देणार ताई. आता ताईंची सुरुवात आपण भवानीने करूया. चला, एक टोपली तुमच्या आणि मला द्या, काढून द्या मला. हां द्या, एक घेऊया. मजबूत घ्या, मजबूत द्या मला. पैसे देऊयात ना. सुरुवातीलाच त्यांच्याकडे एक टोपलीची खरेदी करतो मी. ₹200 भवानी त्यांची. 250 सांगितले पण त्यांनी मला ती 200 रुपयाला दिली, स्वतःहून दिली. मी काही मागितली नाही, पण त्यांची भवानी आणि बरं वाटलं मला. ताई ही टोपली बाजूला ठेवा, मी सगळा व्हिडिओ करून आल्यानंतर तुमच्याकडून ती घेणार. हां चला, एक टोपलीची खरेदी केली आज मी, सुरुवात केली. आता असे या टोपल्या वगैरे घेऊन या मासळी बाजाराच्या सुरुवातीलाच बघतात या म्हाताऱ्या आई आहेत. उन्हात आपली छत्री उघडून बसलेले आहेत. कशा पिशवी असतात ही आई? मोठी पाहिजे का? ही कशी आहेत पिशवी? 40 वाली आहे. हां 40 वाली आणि 40
40 वाली आहे 30ला देणार तुम्हाला. 30ला देणार, 40ला आहे 30ला देणार. एकदा मला द्या, चला यांच्याकडे पण एक खरेदी करू. म्हातारी माणसं आहेत, जरा त्यांच्याकडे आपण एक सुरुवात करूया खरेदीची. त्यांनी मला ती पिशवी 40ची पिशवी 30ला दिली. एक पिशवी घेतो मी, कारण आपल्याला मासे घ्यायचे आहेत, सुके मासे घ्यायचे आहेत, त्यामुळे खरेदी करतो. सुरुवातीलाच केली तर आपल्या व्हिडिओची सुरुवात पण झाली आणि त्यांच्याकडून पण खरेदी केल्याचं समाधान. एक पिशवी घेतो मी. ही दिली ना मला, ही दिली ना, एक पिशवी घेतली. चला आता पुढे आपण मासे आधी बघूया आणि खरेदी पण करूया. थोडेसे मासे मस्तपैकी जवला, त्याच्यानंतर बोंबील, जवला आणि कर्दी असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या बाजारामध्ये बघायला मिळतात. आणि हा बाजार सुंदर बाजार आहे, मोठा बाजार आहे. आता बाजाराच्या सुरुवात म्हणजे आत्ता सुरुवात होते बाजाराला, त्या बाजाराच्या सुरुवातीलाच मी आलो. बघूया हे सगळे जवल्याचे वगैरे वाटे. सगळीकडे साधारण दर जे असतात ते सारखे असतात आणि सारख्या दरांमध्येच मासेसुद्धा सुके कमी जास्त मोठे वाटे किंवा असे आपल्याला बघायला मिळतात. बोंबीलचे वाटे आहेत आणि मोठा बाजार आहे. विस्तृतपणे बसायला आधी बाजार मोठा आहे, त्यामुळे आपण साधारण फिरणार, बाजार जाणून घेऊया. तर बघा भरपूर आमच्या या मरोळच्या कोळी संघाच्या माता भगिनी आमच्या या ठिकाणी बाजारामध्ये बसलेल्या आहेत. म्हणजे आता बाजाराची सुरुवात होते. मी बाजारामध्ये जिथे जिथे फिरतो तिथे आमचे यूट्यूबर बंधू भगिनी आमचे नेहमीच असतात. असू दे ना, काय फरक नाही पडत. आणि यूट्यूबर म्हणजे काय नुसतं यूट्यूब करत नाही, तो कुठे ना कुठे कष्ट करत असतो. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो रोजीरोटी पण कमावत असतो. त्याचबरोबर आपला छंद म्हणून यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असतो. अशा माझ्या या भगिनी आहेत, ताई आहेत, यूट्यूबर आहेत आणि आता सध्या त्या व्यवसाय करत आहेत. ताई कुठलं चॅनल आहे तुमचं म्हणालात? प्रतीक्षा लाईफस्टाईल म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांचेसुद्धा व्हिडिओ माझ्या व्हिडिओप्रमाणेच बघा. आणि ही कष्ट करणारी माणसं नेहमीच आपल्याला आवडतात. ताईकडे काय काय बघूया बघा. ताईकडे जवलं आहे, त्याचप्रमाणे बोंबील आहेत, कर्दी आहे. ताई हे बोंबीलचे वाटे कसे आहेत? 200 रुपयाला बोंबीलचे वाटे आहेत. आणि हा कर्दीचा वाटा 100 रुपये. जवला आहे, सॉरी, हा जवला आहे आणि ही समोर आहे ती कर्दी, आणि कर्दीचा 100 रुपये. असे 100, 200 अशा किमतीलाच या मरोळच्या मासळी बाजारामध्ये आपल्याला मासे भेटले. ताई धन्यवाद, आणि ताईने ओळख करून दिली. आमचा आरमारी मराठा चॅनल आहे, नक्की बघा, आवडेल तुम्हाला. असं कष्टकरीसुद्धा आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात. हो, त्यामुळे या सगळ्यांना भेटताना बरं वाटतं, कारण ही कष्टकरी माणसं जेव्हा कष्ट करताना बघतो आपण तेव्हा खूप मनाला बरं वाटतं. हा करूया थांबा. हे बघा कर्दी आहे. कर्दीचे वाटे कसे आहेत ताई? 150 रुपये. हा जरा अगदी फ्रेश कर्दी आहे आणि त्यामुळे ती 150 रुपये वाटा आहे. 150 रुपये सांगून 150लाच देणार की 100ला देणार? हां, अच्छा, कमी करणार. कमीसुद्धा होतात बरं का, म्हणजे तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या किमती असतात आणि थोडीफार क्वालिटी पण असते या सगळ्या जवल्यामध्ये किंवा कर्दीमध्ये किंवा बोंबील. हे साधारण मासे आपण गावठी आहेत. हे बघा सुरमई, बळेसुद्धा आहेत. एक साधारण दर जाणून. सुरमईचे दर कसे आहेत ताई? त्या सुरमई कशा आहेत त्या? छोटी 300ला, मोठी 400ला. छोटी 300ला आहे आणि मोठी 400. हां, 300. 400 रुपयाला. मोठे आहेत ते 400 रुपयाला एक आहे ना, एक पीस. आणि बांगडे 150 रुपयाला 5. बांगडे, खारवलेले बांगडे तालुक्यात सुद्धा बऱ्या प्रमाणात खारवलेले बांगडे मिळतात, परंतु या आमच्या मुंबईच्या मरोळ मासळी बाजारात भरपूर प्रमाणात बांगडेसुद्धा आहेत. आणि हे बळ्याचा वाटा कसं म्हणाला? 150 रुपये. 150 रुपये. कमी होणार. हे साधारण कमी किती करणार? 100 की 100? 100ला देणं म्हणजे 150 रुपये सांगून 100ला दिले जातात आणि ती 100 रुपये त्यांची किंमत बरोबर असते. असं पिवळा पण जवला आहे, कोणाला व्हाईट जवला लागते, कोणाला पिवळा जवला लागते. व्हाईट जवला, पिवळा जवला असे प्रकार आहेत वेगवेगळे. अच्छा, जवला थोडासा लाल आणि थोडासा सफेद दिसणारा पण असतो. प्रत्येक जवल्यामध्ये थोडीशी क्वालिटी असते. कर्दी तर सारखीच दिसते आपल्याला. या ताईंकडे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे बोंबील आणि कर्दी तसेच जवला वगैरे आहे. ताई ही टोपली कशी आहे हो? 500ची. कितीची? 500 बोलते पण 300ला देते. हा का साधारण किती बोंबील असतील त्याच्यामध्ये? 200 बोंबील असतात आणि 500 सांगून ताई 300ला देणार. आणि ही बघा सुरमई आहे, मस्तपैकी मीठ लावलेली. कशी आहे ती सुरमई? 500ची पण 500ला 2. 500ला 2 आहेत, म्हणजे मोठ्या आहेत, मध्यम साईजच्या आहेत सुरमई, पण 500ला 2 देणार. अशी या ताईंकडे सुद्धा सुंदर मासे आहेत, मग बाजारामध्ये बघायला मिळणार आहे. हे बघा बोंबीलच्या केवढ्या तरी राशी आहे. मोठा बाजार आहे, आपल्याला थोडीशी खरेदी करायची आहे, पण आधी तुर्तास आपण हा व्हिडिओ बघून घेऊया. तर साधारण दर हे माशांचे सारखेच असणार. वाटे 150 सांगून 100ला तुम्हाला देणार.
किंवा सांगितलेल्या किमतीत थोडंसं निगोशिएबल करतात, थोडेसे कमी जास्त किमती करत असतात। असा सुंदर बाजार आज आपण बघतो आहे आणि मोठा बाजार आहे। या बाजाराला लागूनच थोडासा कपड्यांचा बाजारसुद्धा आहे। आता तो बाजार कशा पद्धतीने आहे तो आपण यापुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। बाजाराच्या सुरुवातीलाच आपण आल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, पण गर्दी असली की आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ करता येत नाही, त्यामुळे आपण थोडी गर्दी कमी असतानाच व्हिडिओ करायला येतो। आता हे बघा, इथे कपडे आहेत, सगळ्या प्रकारचे कपडे आहेत आणि इथे भरपूर गर्दी असते कपडे घेण्यासाठी। वेगवेगळ्या म्हणजे सगळ्या जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारे जे कपडे जे लागतात ते सगळे कपडे या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होतात। थोडंसं ऊन आहे आणि कडक ऊन आहे, पण त्या उन्हातसुद्धा हे कष्टकरी आपला व्यवसाय करतात। हे खरोखर समाधानाची गोष्ट आहे की म्हणजे कष्ट ओके चला बस। थोडा विस्तृत बाजार आहे बघा। मालवणी गाव महिला मंडळ मरोळ बाजार संस्थेच्या सदस्यांचा हा बाजार, आणि या बाजारात मासळी मिळते तसेच कपडेसुद्धा मिळतात चांगल्या पद्धतीचे, आणि जे काही कष्टकरी लोक असतात ते इथे येऊन कपडे घेतात। हे बघा सॉरी सॉरी एक गोष्ट बघण्यासारखी आहे की अगदी सुक्या मासळीचा बाजार आहे आणि त्याच्या बाजूलाच हा कपड्यांचा बाजार आहे, आणि भरपूर प्रमाणात कपडे या बाजारात बघायला मिळतात। वेगवेगळ्या साड्या आहेत आणि लेडीज गारमेंट्स आहेत, सगळ्या प्रकारचे कपडे या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात। हां, या ठिकाणी स्वस्तात आणि मस्त असे कपडेसुद्धा उपलब्ध आहेत। या आमच्या बाजारामध्ये कपड्यांच्या बाजारात या बाजारात हे दादा आहेत, दादांकडे भरपूर प्रमाणात कपडे। दादा काय दर आहे कपड्यांचा सगळा? कैसा मिलता है आपके पास कपड़ा? 10 रुपया, 20 रुपया, 5 रुपया, 100 रुपया, 200 रुपया, जितना मिलता है उतना मिलता है। अरे या ठिकाणी 5 रुपयापासून 100 रुपये किमतीचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर बघा, आणि सगळ्या गोष्टी आहेत, चप्पलपासून सगळ्या ज्या सर्वसामान्य माणसांना कष्टकऱ्यांना परवडतील असे कपडे या बाजारामध्ये आहेत। या दादा वहिनी आहेत, त्यांच्याकडे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, आणि बरं अशी माणसंसुद्धा आहेत की आवडीने माहिती देतात। दादा बोलो ना दादा, ओ दादा मार्केट कैसा चल रहा है? बोलो बोलो। मार्केट तो अभी जैसा कपड़ा है मार्केट। हाँ, जैसा है कपड़ा मार्केट, और है लोग आते हैं, वो आके खरीद लेते हैं ना कपड़ा। अमीर भी सब आते हैं, यानी सब तरह के लोग आते हैं मार्केट में और खरेदी म्हणजे सगळ्या लोकांसाठी हे मार्केट आहे। म्हणजे तिथे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळे लोक येऊन इथे कपडे खरेदी करतात। त्यामुळे इथले हे जे कष्टकरी आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह या त्यांच्या व्यवसायावरती आहे। हा व्यवसाय टिकला पाहिजे, या लोकांकडे गिरायक आले पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, यासाठी यूट्यूब बघणाऱ्या आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांनी या बाजारांमध्ये येऊन कपडे बघायला हरकत नाही, खरेदी करायला हरकत नाही। चला धन्यवाद दादा। तर काही अशा पद्धतीने या कपड्या बाजाराची फेरी मारली। इथे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळे लोक येऊन कपडे खरेदी करतात, असं ते दादानी ताई म्हणाले। थोडीशी सुरुवातीची वेळ असल्यामुळे अजूनही लोकांची गर्दी बाजारात झालेली नाही आहे। या सुक्या मासळीच्या बाजारात भरपूर प्रमाणात ही आपली मावशी आहे, बसली आहे, गिरायकांची वाट बघते आणि म्हणाली व्हिडिओ बघून लोकांनी माझ्याकडे येऊन मासे घ्यावेत, आणि मावशीकडे घेणार। मावशीकडे जवला आहे, कर्दी आहे आणि बोंबीलसुद्धा आहे। अशी ही माणसं आमची कष्टकरी आमच्या माता भगिनी या बाजारामध्ये बसतात, त्यांच्याकडे येऊन तुम्ही अवश्य खरेदी करा अशी नेहमीच मी सगळ्यांना विनंती करत असतो। सुरमईच आहे, सुरमई, बळे, जवला, कर्दी असे सगळे मासे या बाजारामध्ये आपण पाहतो। पुढे आणखी जाऊया। या आमच्या मरोळच्या आमच्या माता भगिनी सगळ्या या ठिकाणी आपला व्यवसाय करतात, ज्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, अशी कष्टकरी माणसं। आणि या मरोळच्या बाजारामध्ये तुम्हाला मायबाप रसिको जी सुकी मासळी मिळते ती सगळी स्वस्त आणि मस्त असते, आणि अशी अगदी फ्रेश सुकवलेले मासे असतात इथे। तर तुम्ही इथे मासे घेऊन तुम्ही इतर बाजारामध्ये नेऊन ते विकू शकता किंवा तुमच्या घरगुती उपयोगासाठी ते वापरू शकता। असा हा सुंदर मरोळचा सुक्या मासळीचा बाजार आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। आणि या आमच्या सगळ्या माता भगिनी या उन्हातानामध्ये कष्ट करतात, त्यांच्याकडे येऊन योग्य दरामध्ये तुम्ही त्यांच्या वस्तू विकत घ्या अशी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या वतीने नेहमीच विनंती करतो। धन्यवाद ताईनू। हा सुंदर बाजार बघता आणि ह्या सगळ्यांशी बोलता मला खूप आनंद मिळतो आहे,
कारण सगळे आवर्जून विचारतात दादा कुठपर्यंत हा व्हिडिओ जाणार. तर माझे मायबाप रसिक बघतात आणि बघितल्यानंतरच या बाजारात येऊन खरेदी करतात असं मी त्यांना सांगितलं. हे बघा इथे बोंबीलचे वाटे लावले. तर कसा वाटा हा 150 रुपयाला, म्हणजे 100 रुपयाला वगैरे 150 रुपये सांगून 100ला सगळे मासे मिळतात. असा सुंदर बाजार सोडे बघायला मिळेल. ही कशी टोपली आहे सोड्याची? 600 रुपयाला आहे, म्हणजे 800 सांगून 600ला देणार. आणि बोंबील वगैरे तसेच आपण इतर बाजारात बघितले तसेच, पण काही गोष्टी जे नव्याने आपल्याला बघायला मिळतात ते तुम्हाला दाखवतो मी. हे सगळ्या आमच्या वयस्कर. हां, हे 300 रुपयाला ना, 300 रुपयाला ही टोपली सांगून 250ला देणार. मग सांगितलेल्या किमतीला तुम्हाला थोडंफार कमी करतात इथले लोक. मग इथले जे आमच्या व्यावसायिक माता भगिनी आहेत ते थोडे पैसे कमी करतात, म्हणजे सांगितलेलीच किंमत घेतात असं नाही. चला तर हो, हे बघा मस्तपैकी पद्धतीने नुसतं साफसुद्धा चांगल्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे जे खराब जो जवला असेल तो बाजूला काढून अगदी स्वच्छ नीटनेटका जवला दिला जातो आहे बघा यांच्याकडे. अशा पद्धतीने म्हणजे चांगली साफसुथरं करून सगळ्या वस्तू या ठिकाणी दिल्या जातात आपल्याला. असा सुंदर हा मरोळचा मासळी बाजार, सुक्या मासळीचा बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय बघा. इथे पण छानपैकी रचना केलेली आहे बोंबिलांची बघा, मस्तपैकी बघायला पण बरं वाटतं ते. आणि असं नीटनेटकं सजवल्यामुळे म्हणजे छानपैकी त्याची मांडणी केल्यामुळे घेणाऱ्यांना सुद्धा अगदी समाधान वाटतं. त्या गोष्टी काय होतं की गिरायकांच्या प्रतीक्षेत असलेली ही लोकं आणि आमची कष्टकरी लोकं आहेत ही सगळी. आणि मग आपण सगळे मासे सर्वसाधारण तेच बघतोय मी. मला मुशीचा अजून सुकवलेली मुशी बघायला मिळाली नाही. आज मी मरोळच्या मासळी बाजारामध्ये सुरमईची तुकड्या किंवा मोठ्या सुरमई अशा बघायला मिळाल्या आपल्याला. आणि असा मस्तपैकी हा बाजार आहे सुक्या मासळीचा. थोडीशी आपण आता थोड्या वेळाने खरेदी करणार आहोत, पण आम्ही बाजार तुम्हाला फिरून दाखवतो कशा पद्धतीचा बाजार भरतो या ठिकाणी. आणि जास्त प्रमाणात जवला हां सुकता बाजारामध्ये नुसतंच मांडणी करून ठेवत नाही, तर तो जवला किंवा कर्दी चांगल्या पद्धतीने साफ करून ठेवली जाते बघा. म्हणजे असं पण नाही, मिक्स नाही काय, एकदम निव्वळ तुम्हाला या गोष्टी मिळणार बघा. हे म्हणजे ओरिजिनल इथे नाही, म्हणजे हे बघा नीटनेटकं करून सुद्धा दिलं जातं या ताईंकडे. काय काय बघूया. खारवलेले बांगडे आहेत. त्याच्यानंतर ही 100ला 250ला 3 हे सुरमईच्या तुकड्या आहेत का? हो, सुरमईची कशी आहे ती ताटली पूर्ण प्लेट ती 100ला, होलसेलला 100ला. हां, होलसेलला किलोवर घेतलं तर 400 रुपये किलो. 100 रुपयाला ही प्लेट आहे. त्याच्यानंतर हे पण सुरमईच आहेत, मोठी सुरमई. ह्या सुरमई कशा आहेत मोठ्या? या रावस आहे, सुरमई रावस आहे, पासून नाही देणार आहे हे बघ. बघा सी विटॅमिन्स युक्त मासा म्हणून जो ओळखला जातो, म्हणजे जो मासा खाल्यामुळे शरीराला सी विटॅमिन्स मिळतो तो रावस मासा. आणि सुकवलं सगळं विटॅमिन्स काही काय किंमत आहे त्याची दोघांची? दोन्ही घेणार ते तुला 600ला येणार, पण माल एक नंबर आहे. 600ला जोडी अशी होलसेल आहे म्हणून 600ला. हो 600ला, म्हणजे होलसेल मार्केट आहे म्हणून 600 रुपयाला ती जोडी. कारण खूप मोठे रावस आहेत. आणि रावस मासा कसा आहे, रावस मासा थोडासा सी विटॅमिन्स आणि औषधी असल्यामुळे भरपूर लोक घेतात. आता या ताईकडे नेहमी सगळे येऊन हे बघा मस्तपैकी जी नेहमीची गिराईक आहेत ती ताईकडेच येऊन घेतात. असा व्यवसाय इथे चालतो. चला, अशा पद्धतीने बाजार फिरता फिरता जरा लोकांशी बोलणं पण होतं आहे. आणि हा मासळी बाजार झाल्यानंतर पुन्हा एकदा परत कपड्यांचा बाजार पुढे आपल्याला बघायला मिळतो. मासळी बाजाराला लागूनच कपड्यांचा सुद्धा बाजार मोठ्या प्रमाणात आहे बघा. तर अशा या सुंदरशा बाजारामध्ये आपण थोडंसं फिरून घेऊया. कपडे आहेत 5 रुपयापासून 100 रुपयापर्यंतच्या किमतीचे कपडे या कपडा बाजारामध्ये मिळतात. मोठा बाजार आहे. सर्वसामान्य लोकांचा तसाच गरीब श्रीमंत इथे भेदभाव नाही. सगळ्या प्रकारचे लोक येऊन इथे या कपडे बाजारात सुद्धा आपले कपडे घेतात. हां 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 जरा व्हिडिओ करतो. चला आता आपण शेवटचा फेरफटका मारूया आणि आपण थोडीशी या बाजारामधली आजची आपली खरेदी करूया.
आता काय आहे, मी सुरुवातीला म्हणालो होतो या ताईंना की त्यांची पण अपेक्षा असते नुसतं यूट्यूबला आपण व्हिडिओ कसं बनवणार ना, त्यांच्याकडून पण थोडीफार खरेदी करायलाच हवी. म्हणून मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्याकडे घेणार. तसं आता एक वाटा या ताईंकडे घेतो. किती? 100 रुपये ना. जाऊला पैसे दिले ताईला. एक हे घेऊया आपण. थैली मोठी आहे पण 100ची त्याने आमची बोनी केली. चला या ताईला आणखी म्हटलं, ताई मला एक वाटा दे. ताई एक कर्दीचा वाटा दे तुझ्या. एक या ताईकडे आपण कर्दीचा वाटा घेऊया. काय? हां बा हो. कोणाकडे ताई? कोणाकडे का माय भांडूपला कोण? असू द्या असू. होय भांडूपला कुठे आहे? नवरात्रीला पाठवत ना भांडुपला. होय असं असं असं. मग तसा मी हा ताई भाऊ आला मायोचा. ए ताई भाऊ आला. भाऊ आला भांडूपला. नमस्कार घ्या ताईंकडे आपण 100 रुपयाचं कर्दी घेतली ना आपण. चला धन्यवाद ताई. बांगड्या मी बायकोन सांगितलं कर्दीनी फक्त हेच घेऊन ये. बांगड्या बिंगड्या घेतलं तर त्याकडे नाही घेणार. बरं दे कर्दी दे कर्दी. आता 100चीच मला एक वाटा दे. 400 100ची दे. 100ची दे मला. आता एवढा मी बघ सगळ्यांकडे घेतोय ना. ताई आता प्रेमापोटी भावाला देते. 400ची कर्दी होती पण ती 100ची देते. आमची बोनी केली ना, आम्हाला चांगलं वाटलं. दिला शब्द ना, तो पूर्ण करतो मी. परत या मच्छी बा ताई तुम्ही माझ्या ह्या पिशवीत टाका. दादानी मोठी पिशवी दिली आणि सर्व मग विकत घेतली मी ती. माझ्याकडे पिशवी आहे, बायकोने दिली आहे. करून घेतलं. हो आम्हाला आनंद झाला. नाही तुम्ही ठेवा खाली ती पैसे. मग लोक वैतकतात माझ्याकडे, तो हाताने पैसे असे कैचित देतो ना म्हणून. चला धन्यवाद. चला धन्यवाद. प्रतीक्षा भगिनी आमची ही या ठिकाणी, ती पण यूट्यूबर आहे आणि आता तिच्याकडे पण आपण लाईफस्टाईल प्रतीक्षा म्हणून चॅनल आहे ताईचं. कष्टकरी आहे, यूट्यूबर आहे आणि तिच्याकडे पण आपण खरेदी करणार म्हणून सांगितलं होतं. तर इधर हे पैसे घे तुझे पहिले. 100 रुपये मला कर्दी दे. एक ताईकडे आपण कर्दीचा वाटा घेतला. 500ला 3 दिले. हे घेता या पिशवी. बस बस चला अशा पद्धतीने आज आपण या आपल्या बाजारामध्ये खरेदी केलेली आहे. टोपली पण घ्यायची आपली. आता या आपल्या ताईने मला सांगितलं होतं की तुम्ही घेत नाही. ताई तुझ्याकडे मला कर्दी जवल्याचा वाटा दे. एक जवल्याचा वाटा दे घेऊया. टोपली पण मला 100 रुपयाचं देता येईल. हां मी आता सगळ्यांकडे 100-100ची खरेदी केली. सगळ्या माझ्या मायबाप भगिनींकडे काहीतरी हां मग सगळं चांगलं काहीतरी दे. हो दे. ताईकडे आपण जवल्याचा एक वाटा घेऊया. टोपली. हां जवल्याची टोपली दिली ताईने. हे बघ ताई 100 रुपये हे तुझे. तर आधी पैसे घे, आधी पैसे घे. बांगडे नको बोलली ना. भाऊ काय घेत नाही म्हणून घेतलं भगिनीकडे. चल नाही 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 असं नाही. भाऊनी झाली ना तुझी. चल यश देव तुला यश देव. चल कष्ट नाही बस ना. चल थँक्यू. मायबाप रसिक प्रेक्षक हो, कसा वाटला हा मरोळचा स्वस्त मस्त आणि प्रसिद्ध असा सुक्या मासळीचा बाजार. या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. मायबाप रसिको हा व्हिडिओ बघून या आमच्या माता भगिनींच्या मरोळच्या मासळी बाजारामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करा. कारण ही कष्टकरी लोक तुमच्याच येण्याची वाट बघतात. हा व्हिडिओ बघून नक्की या आणि तुम्ही इथे येऊन खरेदी करा. ही सुकी मासळी अगदीच स्वच्छ आणि मस्त अशी सुकी मासळी या बाजारात मिळते. मायबाप रसिको हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. मायबाप रसिको धन्यवाद. जय हिंद.